तन्वीर, काय? ताट उचलून ठेव. रोज सांगायला हवं का? तू पण ना. अगं, तनू आणि टीव्ही मोठ्यांदा लावू नकोस प्लीज. बर. हे सगळे तुझे लाड आहेत. माझे? वा ग वा. मी काय त्याला सांगितलं नाही ताट वगैरे उचलून ठेवत जाऊ नकोस म्हणून. मी काय म्हणते, हे बघ थोडीशीच भाजी उरली आहे, एक एक चमचा घेऊन टाकू आपण, म्हणजे संपून जाईल. नाही नको आई, माझं झालं खरंच. आता हेही माझेच लाड नाही का? अक्का आत्ता असती तर नाही म्हणायची हिंमत झाली असते का? शी ग बाई, कुठलं आलंय. आत्ता या वयात सुद्धा माझ्या पाठीत 2 धपाटे घातले असते तिने. ह्या वयात म्हणजे तुझा कान पकडून तिनं सांगितलं असतं, हे बघ तुझी 40 उलटली म्हणजे तुला जास्त अक्कल आली असं समजू नकोस, खा मुकाट्याने. कधी कधी मी विचार करते आकांक्षा, आपल्या घरात अक्का नसती तर काय झालं असतं ग? तर आपण कोणीच अशा एकत्र राहिलो नसतो. आपापल्या वेगळ्या वेगळ्या जगलो असतो. आणि त्या जगण्याला काहीही अर्थ उरला नसता. सुषमाला सांभाळायला आलेली अक्का, तिनं आपल्या घरात काय काय पाहिलं. घरावर आलेली सगळी संकट तिनं आपली म्हणून झेलली. पुढे वैभवही बघितलं. आपण सगळे तिच्या जवळ असताना सुखा समाधानानं गेली ती. खरंच खरंच खूप सुखात होती ती आदल्या दिवशी सुद्धा. आदल्या रात्री तर आपण सगळे एकत्र कशासाठी आपण एकत्र जमलो होतो ग? खरं तर नीटचं आठवत नाही मला, पण मला एवढं आठवतंय, मी आणि शरद 3 वर्षांनी का 2 वर्षांनी भारतात आलो होतो इंग्लंडहून. अशी काय करतेस आई? तुझी आणि बाबांची 60 म्हणजे षष्ठाब्दी पूर्ती नव्हती का साजरी केली आपण? हां, त्या दिवशी रात्री तर किती उशिरा, म्हणजे जवळजवळ 1-1:30 वाजेपर्यंत आपण सगळे मस्त गप्पा टप्पा हास्य विनोद चालू होतं. अक्का सकाळी लवकर उठायची. त्या दिवशी तिला जाग आली नाही म्हणून उठवायला गेले तर तशीच गेली बिचारी, कुणालाही त्रास न देता. चला हात धुया, सुकला असेल हात. राहू दे, माझं झालं ना की मी सगळं आवरून ठेवेन. हं, तू जा तुझ्या कामाला, नाहीतर आराम कर, दिवसभर थकतेस ना. जा. वाह, फारच सुंदर नोट्स काढल्यात मॅडम तुम्ही. हे सगळं तुम्ही खरं बोलताय का उगाच आपलं मला बरं वाटावं म्हणून सांगताय? नाही नाही मॅडम, खरंच माझ्याबद्दलची एक गोष्ट इतक्या वर्षांनी तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल. मी कधी खोटं बोलत नाही. येस, आय नो दॅट. मॅडम खरंच आजच्या मीटिंगची तयारी तुम्ही खूपच छान केलेली आहे. म्हणजे बारीक सारीक गोष्टींवरती केलेल्या कॉमेंट्स, तुम्ही किती सिस्टमॅटिकली विचार करता हे खरोखरच कळतं त्यावरून. कर्वे, जेव्हा एखादा माणूस एखाद्या गोष्टीवर इतका विचार करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपोआप लक्षात येतात त्याच्या. पण मॅडम हे तुम्ही सगळं खूप लवकर शिकलात. म्हणजे
थोडीशी अतिशयोक्ती वाटेल, पण तुम्ही ज्या स्पीडनी एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेता आणि ऑलमोस्ट प्रत्येक वेळेला घेतलेला जो निर्णय हा तुमचा बरोबर ठरतोय मॅडम. माफ करा पण निशांत सरांना सुद्धा हे जमायचं नाही. परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. हे वाक्य मी खूप वर्षापासून ऐकत आली आहे, पण त्याचा अर्थ तो मला आत्ता कळतोय. आत्ता मला मी केलेल्या चुका उलगडतायत. चुका? म्हणजे त्यावेळेला मला वाटायचं निशांत सेक्रेटरी बरोबर ऑफिसमध्ये इतका वेळ काय करत असतो, काय काम असतं इतका वेळ, की तो घराकडेही लक्ष नाही देऊ शकत. पण आता जेव्हा स्वतःवर ही वेळ आली आहे त्यावेळेला मला ह्याचा अर्थ कळतो, ह्या सगळ्या गोष्टी कळतायत. खूप कठीण असतं. कधी कधी तर दिवसाचे 24 तासही कामाला पुरत नाही. खरंय मॅडम, अगदी खरंय. बाय द वे, निशांत सर कसे आहेत? आहे ठीक आहे. निघूया पण आता. हो. तुम्ही सगळ्या फाईल्स घेतल्यात? यस मॅडम. ओके. अरे बस 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 बस. अबे आबा किती जेव. आबा, पण तुझ्या हाताला सॉलिड चव आहे बरं का. मस्त झालं जेवण. बरं झालं ना? म्हणजे जेव. अरे 5 स्टारचं जेवण झक मारेल. बरं आबा, पण तू हे शिकलास कुठे रे एवढं सगळं? म्हणजे इतक्या लवकर? काय भूषण, हा, परिस्थिती माणसाला बिघडवते तसं नाही, घडवते सुद्धा. पण आबा तुला नाहीतरी बिघडायला फारसा स्कोप उरला होता का रे? फोन उचलायचा नाही, ते सत्य थोडं बाजूला ठेव. एक मिनिट रे, एक फोन. हा हॅलो, भूषण प्रधान. हा मग मी आहे ना जिवंत अजून. हा मी बघतो काय करायचं ते. मी बघतो. ठेव ठेव, उद्याचं लक्षात ठेव. हा फोन ठेव. हा काय रे, हा काय प्रकार काय चाललाय? मॅटर एक थांब जरा. एक फोन ऐक म्हणजे तुला सगळं कळेल. हॅलो, भूषण प्रधान बोलतो. हा बोला भाई. काय कसे आहात? अहो अरे कामाशिवाय तुला फोन करीन का रे? हा तू असतोस कुठे रे? आणि हा हा बरं ऐक जरा. हे बघ, हा ती जीवनराम चाळ माहिती ना? हा हा तीच तीच तीच. त्याचा मालक जरा भाडे करून नडतोय. अरे साल्यानी पाण्याचं कनेक्शन वगैरे पण तोडले रे काहीतरी. हा हा आता एक काम कर, तू त्याचं कनेक्शन तोड. हा हे जास्त मारू बिरू नको त्याला. हा आणि हे बघ, मॅनला पाठवू नको, तू स्वतः जा. हा हे बघ, तो सकाळी रोज मॉर्निंग वॉकला जातो. एक काम कर, सकाळी दूध घालायच्या निमित्ताने म्हणून जा आणि सायकल घाल अंगावर. अरे मॉर्निंग वॉक करणारी माणसं धावत नाहीत रे. साध्या गोष्टी कशा नाही कळत रे तुम्हाला? हा हा तेवढं कर नी. हा ठीक आहे. हा पोचवतो. हा काय रे भूषण, हे काय चाललंय काय? अरे आबा काय माहितीये का, ती जीवनराम चाळे की नाही, त्याचा मालक आहे ना, तो भाडे करून त्रास देतो. अरे त्याने पाण्याचं कनेक्शन वगैरे तोडलं रे. हे बघ, काही असू दे, पाणी बिणी नाही तोडायचं. नाही ते कबूल आहे, पण म्हणून तुम्ही हे बघ, आम्हालाही कुणाला मारायला आवडत नाही, पण आता नाईलाज गो क्यायलाज. त्याला समजावून सांगायचं ना की बाबा रे हे असं. समजवतोच आहे, पण आबा लातो के भूत बातों से नहीं मानते. माहितीये मला, तू आता मला शिकव. आबा हे बघ, तुझं वय 67, माझं किती 23. मग पण तुला असं नाही वाटत आबा की हे सगळंच मला जरा लवकर कळायला लागले? जरा अतिच लवकर कळायला लागलंय. जेव्हा जेव दे सुखाने, जेव दे चल. सरला सुकृताचा तंतू, आयुष्य तैला झाला अंतू. शी. सरला सुकृताचा तंतू, आयुष्य तैला झाला अंतू. माझिया हाती व्यजन वातू, भीमरूपी उदेला. शी, काय कटकट आहे. सरला सुकृताचा तंतू, आयुष्य तैला झाला अंतू.
माझिया हाती व्यजन वातू भीमरूपी उदेला. तर ह्याचं काय रसग्रहण लिहिणार? एक अक्षरही कळत नाहीये. वातू, अंतू, तंतू सगळे जंतू डोक्यात वळवळ केल्यासारखे वाटतायत. नेहाला विचारते फोन करून. हॅलो, नेहा आहे का? हा हा, अगं मोहिनी बोलतेय. अगं ते श्रीकृष्ण जरासंध संवादाचं रसग्रहण आलं तुला? हा, मी होल्ड करते, बघून सांग. अगं पण बोर्डाच्या परीक्षेला विचारणार नाहीयेत ना ते? बघ ना, त्रासच आहे नुसता. हो, ते श्रीकृष्ण आणि जरासंधाला सुद्धा संवाद करायचा होता, तो गद्यात नाही करता आला, कवितेत कशाला करायला पाहिजे? हो, एकीकडे म्हणे संवाद आणि आहे काय तर कविता. जाऊ दे, मला जमलं तर मी लिहिणार, नाही तर सोडून देणार, खाणार ओरडा. हो चल, बाय. हे मुक्तेश्वरा, हा संवाद लिहून आमची पुरती वाट लावल्याबद्दल धन्यवाद. बाबा, तुम्ही हे पुस्तक घेऊन काय करताय? मी काही मदत करू का? नको, ही कविता आहे. आधीच तिने माझं डोकं फिरवलंय. ही काय कोणत्या कंपनीची बॅलन्स शीट नाहीये. एक नजर टाकली आणि सगळं कळलं तुम्हाला. अहो, हे रसग्रहण लिहायचंय. ते रसग्रहण म्हणजे काय तेच मला माहिती नाही. रसग्रहण म्हणजे आपल्या कवितेचं आपल्याला झालेलं आकलन. तुम्ही तुमच्या कुवतीने केलेलं त्याचं ग्रहण. काय म्हणालात बाबा? अगं, रसग्रहण म्हणजे ते ऐकलं मी, पण तुम्हाला कसं माहिती? मोनी, मी सुद्धा कधीतरी शाळेत जात होतो. आता तू जशी 10वीत आहेस ना, तसा मीही कधीतरी 10वीत होतो. अगं, रँक होल्डर विद्यार्थी होतो मी. हो, पण ते तुमच्या वेळी. आता सगळं बदललंय. आणि हो, तुम्ही त्यावेळेला शिकलेलं तुम्हाला आत्ता आठवतंय असं म्हणणं आहे तुमचं? हो, कारण मी कधी मार्क्ससाठी अभ्यास केलाच नाही. मी अभ्यासासाठी अभ्यास केला, मग मार्क्स आपोआप मिळायचे. एनिवे, तू अभ्यास कर, मी तुला डिस्टर्ब करत नाही. आता एवढं आठवतंय तर मदत करा ना. खरंच? मी मदत केलेली चालेल तुला? हो, आत्ता कोणीही अगदी मोलकरीणीने मदत केली ना तरी हवी आहे मला. ठीक आहे, मग ऐक. ऐसा बोलता चक्रपाणी, उभे ठेले सम्रांगणी, जरासंधे राजासनी, अभिषेकिले सहदेवा. काय मोनी, कविता कळण्यासाठी आधी थोडंसं महाभारत माहीत असणंही आवश्यक असतं. काय? कृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर कंसाचा सासरा म्हणजे जरासंध, जो मगध देशाचा राजा सुद्धा होता, त्याने मग द्वारकेवर 17 वेळा स्वाऱ्या केल्या, पण तो कृष्णाला कधीच हरवू शकला नाही. मग त्याने तो नाद सोडला. पण जरासंध हा दुष्ट होता, कपटी होता. त्याने अनेक राजांना हरवून आपला गुलाम बनवून ठेवलं होतं. आणि मग असे 100 राजे झाले की त्यांना यज्ञात बळी देऊन आपलं सामर्थ्य वाढवण्याचा त्याचा मोठा हेतू होता. आणि मग 100 राजांची संख्या पूर्ण होण्याच्या आधीच श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन या तिघांनी ब्राह्मण वेशात मगधात प्रवेश केला. ब्राह्मण म्हणून त्या तिघांचा सत्कार करण्यात आला. आणि मग जरासंधाने त्यांना हवं ते दान मागण्यास सांगितलं. हे ऐकताच तिघं आपल्या मूळ स्वरूपात प्रगट झाले. ते बघता क्षणी जरासंध त्यांना म्हणाला की सापाच्या घरात येणारे बेडूक आहात. यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले, आम्ही बेडूक आहोत की गरुड हे आता काळच ठरेल. आणि मग भीम आणि जरासंध यांच्यात भीषण द्वंद्व झाला. आणि त्या द्वंद्वात जरासंध बळी पडला. आणि मग श्रीकृष्णाने आपण स्वतः राज्य न बळकावता जरासंधाच्या मुलाला म्हणजे सहदेवाला सिंहासनावर बसवलं. काय ग, झोपलीस की काय? नाही बाबा, मी तुमचा शब्द ऐकतेय. हो, ऐकतेस ग, पण काही कळलं का त्यातनं? हो, मी आत्ता ते रसग्रहण लिहून काढते आणि तुम्हाला दाखवते. मग काही चुकलं असेल ना तर तुम्ही सांगा. ओके. हॅलो आई, मोनी बोलतेय.
अगं आत्ता मला बाबांनी ना एक कविता शिकवली, सुंदर. काय बाबा कॉलेजमध्ये असताना कविता करायचे स्वतः? माझा तर विश्वासच बसत नाहीये. बरं ठीक आहे, तू लवकर घरी ये, मी तुला आल्यावर सांगते. हा, बाय. एवढ्या गाड्या रस्त्यावर आल्या तर पेट्रोल टँक मध्ये पाणीच भरावं लागेल. हो, आलो आलो. ऐक. हा या. काय भूषण प्रधान आहेत का? भूषणराव यावेळी घरात नाही येत का? काय निरोप? इन्स्पेक्टर तावडेने त्यांना ताबडतोब पोलीस स्टेशनला बोलवलंय. का? काय झालं? का बोलवलंय? ते मला माहित नाही. बरं या, तुम्ही या. या बसा ना. या बसा बसा. काय चहा पाणी वगैरे घेणार? अहो मी ड्युटीवर आहे. नाही नाही, म्हणूनच मी नुसता चहा विचारलाय. नाही, चहा नको. बरं, पाणी घेणार ना? नाही, पाणी घ्या. बरं आलो, बसा. घ्या. हॅलो, हां भूषण प्रधान आहे का? हां, दुसऱ्या लाईनवर बोलतायत? बरं बरं, आबाचा फोन आहे म्हणून सांगा. हां हो, ते महत्वाचं आहे का? बरं बरं ठीक आहे, मग त्याला घरी फोन करायला सांगा. हां हां ठीक आहे. हां, काय नाव काय म्हणाला तुमचं? YN निकम. बर, निकम साहेब, म्हणजे ड्युटीवर असताना सांगितलं तर चालणार असेल तर सांगा. तावडे साहेबांनी भूषण प्रधानांना पोलीस स्टेशनला का बोलवलंय? अहो तो जीवनराम चाळीचा मालक आहे ना, हां, त्याचे 3 दात पाडले. हा अहो काय सांगताय काय? मग काय खोटं बोलतो का? नाही नाही, तसं म्हणत नाही मी. मला असं म्हणायचं होतं की जीवनराम चाळीच्या मालकाचे 3 दात अजून शिल्लक होते. हो, पुढचे 3 दात पाडले. आता आश्चर्य काय शिल्लक राहिलं त्याच्यात? बरं, भूषण प्रधान तुमचे कोण? एक मिनिट. हॅलो, हा ये भूषण, तू ताबडतोब घरी निघून ये. तुला कोणीतरी भेटायला आलंय. मार की आणि ये ताबडतोब. लाद घालीन आता. हा ये लगेच. येईल तो एवढा. आय मीन येतील, प्रधान साहेब येतील. पण त्या थेरड्याचे 3 दात पडले, त्याच्यात भूषण प्रधानांचा काय संबंध? अहो भूषण साहेब आणि तावडे साहेब घेतील बघून, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? मी वडील का त्यांचे? नाही नाही, मी त्याच्या वडिलांचा वडील, म्हणजे भूषणचा मी आजोबा. गाव कुठलं तुमचं? अहो जन्म सोडला तर अख्खं पोलीस खात्यात आमचं गाव. तर आमच्या खानदानात एक हवालदार, एक जमादार आणि बाकी दोघं ट्रॅफिकला असतात. असंच असतं. आता आमच्याकडे सुद्धा गेल्या 3 पिढ्या आम्ही गॅरेजच चालवतोय. हो का? आपण तुमचं बरं आहे का? चला, आमची काय ड्युटी आहे? अहो कॅलेंडर, घर, काळ, वेळ, टाइम काही बघायला फुरसत नाही, सोय नाही, काहीच नाही बघा. हा बघा, आलाच भूषण. काय निकम? जीवनराम चाळ केस, बोला. म्हणजे काय तुला माहिती होतं? हो. काय चहा वगैरे घेतला? चहा विचारला होता त्यांनी, मीच नाही म्हटलं. तावडे साहेब काय म्हणतात? अहो विचारा ना त्यांनाच. हे बाबा भूषण, मी येऊ का तुझ्याबरोबर पोलीस स्टेशनला? अरे आबा, काय शाळेत सोडायला जायचंय का मला? आत्ता गेलो आणि असं आलो बघ. हा, आणि आबा जरा या सगळ्याची सवय ठेव आता. चला चला, येतो साहेब.